विशाल परदेशी आणि मी अजिंक्य भातंब्रेकर। तर मंडळी, आज महासत्तेचा महानेता जो आहे तो शपथ घेणार आहे आणि अर्थात ते महानेता असणार आहेत किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे पुढले ते जो बायडन। बिलकुल, आणि आता बायडन युगाचा प्रारंभ अमेरिकेमध्ये होणार आहे। थोड्याच वेळात शपथविधीचा हा सोहळा वॉशिंग्टन डीसी मध्ये सुरू होणार आहे आणि त्याचबद्दलचे अपडेट्स न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही आता या क्षणाला घरी बसल्या बसल्या खरं तर जाणून घेणार आहात। अमेरिकेत बायडन युगाचा आरंभ आजपासून होतोय। वॉशिंग्टन मधून हा शपथविधी सोहळा लाईव्ह आपण सध्या बघत आहोत। अनेक मान्यवरांना यावेळेला आमंत्रित करण्यात आलेला आहे। आपण बघतो आहोत ही ताजी दृश्य वॉशिंग्टन मधली। जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष असतील तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष असतील। त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने या शपथविधी सोहळ्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। अजिंक्य, बायडन हे अभ्यासू नेता म्हणून सगळ्यांना परिचित आहेत। उत्तम प्रशासक, परराष्ट्र धोरणाचे गाढे अभ्यासक, कुशल वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे। बिलकुल, आणि ज्या पद्धतीचा हिंसाचार गेल्या आठवड्यांमध्ये आपण बघितला वॉशिंग्टनमध्ये झालेला, कॅपिटल हिल इमारतीवर खूप हिंसक असं आंदोलन झालेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आजच्या या सोहळ्यासाठी म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात करण्यात आलेली आहे। जवळपास 25,000 नॅशनल गार्ड अमेरिकेच्या राजधानीमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। जो बायडन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर व्हाईट हाऊसमधील राजकारणाचा तब्बल त्यांना 4.5 दशकांचा अनुभव आहे। विशेष म्हणजे बायडन यांनी 2 वेळा अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून काम केलेले ते पद त्यांनी भूषवलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या अमेरिकन्सला ते या भूमिकेतनं पूर्णतः परिचित आहेत। 6 जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या कॅपिटल हाऊसमध्ये आपण बघितलं होतं हैदोस घातला होता आणि अर्थात तो क्षण बघितल्यानंतर प्रत्येकाने खरं तर जागतिक महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या किंवा लोकशाहीचे धडे वारंवार इतर राष्ट्रांना देणाऱ्या अमेरिकेत असं घडू शकतं याबद्दल लोकांनी चर्चा केली, त्यावरती टीका देखील झाली। बिलकुल, आणि डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी फक्त वॉशिंग्टनमध्येच नाही तर अमेरिकेतल्या इतर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील आंदोलनं केली, मोर्चे काढले। पण कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली असल्यानं आणि अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्या कारणामुळे हे मोर्चे काही फार मोठ्या प्रमाणात निघू शकले नाहीत। आणि आपण जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीयेत असं जाहीर करण्यात आलेलं होतं। साहजिक आहे, त्यांना हा पराभव देखील मान्य नव्हता सुरुवातीला, पण अखेरीस त्यांना तो मान्य करावा लागला। आणि म्हणून तर तसं आपण बघायला गेलं तर आता या क्षणाला ज्या ज्या वृत्तपत्रांच्या वेबसाईट्स आणि त्यातल्या बातम्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलच्या ज्यावेळेस आपण बघतो किंवा वाचतो त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाईट हाऊस सोडलं असं म्हटलेलं आहे। व्हाईट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर जो आहे परंपरेनुसार तो देण्यात आला। बिलकुल, आणि आपण जर बघितलं तर एक नवं पर्व आता जो बायडन यांच्या रूपानं अमेरिकेमध्ये सुरू होणार आहे आणि त्यांच्या सोबत कमला हॅरिस यांचं एक आणखीन एक कुशल नेतृत्व असणार आहे। त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आणि उपराष्ट्राध्यक्षपदी आता 2 नव्या व्यक्ती आहेत। नवं प्रशासन अमेरिकेमध्ये आता प्रशासकीय कामकाज बघणार आहे। त्यामुळे आत्ता या क्षणाला खरं तर हा शपथविधी सोहळा होण्यापूर्वी नेमकं यापूर्वी काय काय घडून गेलं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाताना काय म्हटलं हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यात बरंच काही खरं तर सूचक आहे। आमच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय झाले असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात म्हटलंय। तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीचं काम केलं आणि माझ्यासाठी हा कार्यकाळ खूप खास होता। आम्ही माजी सैनिकांचा सन्मान केला, आम्ही अमेरिकेच्या लष्कराला पुन्हा एकदा उभं केलं आहे आणि अमेरिकेच्या इतिहासात करामध्ये सर्वाधिक सूट दिली असं देखील जाता जाता सांगायला डोनाल्ड ट्रम्प विसरलेले नाहीत अजिंक्य। बिलकुल, आणि आता जर आपण ही ताजी दृश्य बघत असू तर काही माजी राष्ट्राध्यक्ष देखील अमेरिकेचे या शपथविधी सोहळ्यासाठी म्हणून उपस्थित आहेत। बराक ओबामा, मिशेल ओबामा देखील काही वेळापूर्वी इथं उपस्थित असल्याचं आपण बघितलं। बिल क्लिंटन सध्या आपण बघतो आहोत या दृश्यांमध्ये इथं उपस्थित आहेत। आणि याच विषयी बोलण्याकरता अजिंक्य थेट वॉशिंग्टन डीसी मधून आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक मनोज शिंदे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत अनय जोगळेकर। सुरुवातीला मनोज शिंदे यांच्याकडे पण जाऊयात। मनोज जी, हा सोहळा जो आहे तो आत्ता क्षणाला खरं तर अमेरिकन्स जे आहेत ते मोठ्या संख्येने तिथे जमलेले आहेत, ते तर बघतातच, पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हा शपथविधीचा सोहळा जो आहे तो पोहोचवतोय। आपण प्रत्यक्ष तिथे आहात, खरं तर काय फिलिंग आहे? म्हणजे हे फिलिंग जे असतं ते वेगवेगळ्या अर्थाने एक्सप्रेस केलं जातं। होय होय, गेले 4 वर्ष जी भीतीचं वातावरण होतं अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पमुळं, ते आता ते निघालंय आणि आजपासून आम्हाला असं वाटतं की अमेरिका इज बॅक अँड युनायटेड टुगेदर।
बर. त्यामुळं आम्ही जे मायनॉरिटी आहोत इथं इंडियन लोक, त्यांना फार आत्मसन्मान वाटतो आणि त्यांना आशा आहे की आम्ही अजून काय काय नवीन करू शकतो या देशासाठी. बिलकुल मनोजजी, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसक आंदोलन केलेलं होतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 6 जानेवारीला कॅपिटल हाऊसमध्ये हा सगळा हिंसाचाराचा प्रकार घडलेला होता. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये काही प्रमाणात अशांतता होती, मोर्चे देखील निघाले होते. या सगळ्यावर खूप आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा, तिथले पोलीस खूप कडेकोट बंदोबस्त ठेवून होते. आज सुद्धा आपण जर बघितलं तर 25,000 गार्ड्स तिथं तैनात आहेत, नॅशनल गार्ड, सिक्युरिटी गार्ड्स. त्यामुळं कडेकोट सुरक्षा व्यवस्था तिथं दिसतीये. होय होय 25,000 नॅशनल गार्ड्स आहेत आणि त्याच्या प्लस 2,500 मिलिटरी सुद्धा आहेत इथं. पोलीस आहेत, मेरीलँडचे पोलीस आहेत, वॉशिंग्टन DC चे पोलीस आहेत. कडेकोट बंदोबस्त आहे आणि दिस इज लॉ अँड ऑर्डर. हाताच्या बाहेर जाणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही विचार कराल तर बघा, कॅपिटलच्या जानेवारी 6 मध्ये जो हल्ला झाला, दुसऱ्या देशात कुठला झाला असता तर 100 ते 500 माणसं दगावली गेली असती. पण विदाउट एनी फोर्स यूज करता त्यांनी आटोक्यात आणलं आणि ह्यापुढे सगळं लॉ अँड ऑर्डर परत बॅक टू स्क्वेअर होणार आहे आणि अमेरिकेचं महत्व परत वाढणार आहे. म्हणजे अमेरिकेचं महत्व आहे, पण सगळीजण टीका करतात, नावं ठेवतात. का तर अमेरिका गेली असं म्हणतात, की अमेरिका कधी जाणार नाही. अमेरिका फार मोठी होणार आहे ह्यापुढं आणि ओपन आणि ट्रान्सपरंट राहणार आहे अमेरिका. आणि तो आमच्यासारख्या माणसांना फार हा आनंदाचा दिवस आहे. आम्ही सगळीजण टीव्हीच्या समोर बघत होतो आणि सगळीजण, आणि आमची मुलं सुद्धा म्हणतात की सोशल जस्टिस हा नंबर 1 प्रायोरिटी आहे. तो अमेरिका नाही तर जगभर होणार आहे. मनोज शिंदे, या सोहळ्याचं आपल्याला देखील आमंत्रण आहे. मला खरं तर या शपथविधी सोहळ्यामधले काही परंपरेनुसार पार पडणारे संकेत जे ते मला जाणून घ्यायचे आहेत. ते नेमके काय असतात? म्हणजे काही गोष्टी ज्या त्या प्रकर्षाने लक्षात घेतल्या जातात, त्या केल्या जातात. हा, ते आता म्हणजे एकतर जो बायडन आणि कमला हॅरिस पेन्सिल्वेनिया ॲव्हेन्यूवरनं वॉक करत जाणार. तो एक सोहळा असतो की ज्याच्या अवतीभोवती फार अमेरिकन्स थांबलेले असतात. परेड असते त्याला म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक बॉल असतो संध्याकाळी, म्हणजे एक नाच गाण्याचा इनॉग्रेशन बॉल म्हणतात त्याला. त्याच्यात बरेचसे जवळचे ओळखीचे नेते लोक अमेरिकेतले असतात तिथं विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि तो मोठा सोहळा असतो, पण त्यांनी तो आता एक व्हर्च्युअल ठेवलेला आहे. त्यामुळे आम्हाला बघता येईल, पण आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करता येणार नाही. पण अगोदर ओबामाच्या वेळेस किंवा इव्हन प्रेसिडेंट ट्रम्पच्या वेळेस तो झालेला, आणि ह्या भीतीमुळं ते ह्यावेळेस घेत नाहीत. आणि त्याच्यावर सुद्धा कोविडचं सुद्धा हेच आहे, कोविडची भीती आहे, त्यामुळं ते दोन्ही कोइन्सिडन्स झाले आहेत. त्यामुळं तो फार कर्टेल केलेला आहे. इट हॅज बीन कर्टेल. बिलकुल. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अनय जोगळेकर देखील आहेत. अनय, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आजचा दिवस अमेरिकेच्या दृष्टीनं खरं तर खूप महत्त्वाचा आहे, कारण एका नव्या युगाचा आरंभ होतोय अमेरिकेमध्ये. आणि गेली 4 वर्ष जे बहुतांश अमेरिकन्सचं मत होतं की खूप अडचणीची, त्रासदायक गेली आहेत, ती आता यापुढे अनुभवायला मिळणार नाहीयेत. काहीतरी चांगलं अमेरिकेत घडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं या संदर्भातलं नेमकं काय मत? निश्चितच 4 वर्ष हा तसा अमेरिकेसारख्या 3 शतकांचा लोकशाही इतिहास असलेल्या देशाला, जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही देशाला तसा खूप छोटा कालखंड आहे. पण या 4 वर्षांच्या काळामध्ये अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर झाली, आणि ते स्थित्यंतर अगदी निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरही अगदी 6 जानेवारीपर्यंत ती चालू होती. आणि त्याच्यामुळे खरंच डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावरनं पाय उतार होणार का, आणि एक स्मूथ ट्रान्झिशन ज्याला म्हणतात की विनासायास हा शपथविधी पार पडणार का, याबाबत एक शंका होती. तो आता पडताना दिसतोय. हे मी अशासाठी म्हणतोय कारण आता जवळजवळ वॉशिंग्टनमध्ये 25,000 नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स आहेत, पण गेल्या काही तासांमध्ये 12 गार्ड्सना दूर करण्यात आलेलं आहे. कारण तिथे एक अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे की या नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स पैकी काही जण अजूनही कडवट
ट्रम्प समर्थक आहेत आणि ते या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालू शकतात. आणि त्यामुळे तुम्ही बघा, देशाचे सुरक्षा दलं जर दुभंगलेली असतील तर त्या देशाला ज्या तडे गेलेले आहेत तडे सांधायला खूप वेळ जावा लागणार आहे. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की डोनाल्ड ट्रम्प जरी पाय उतार होत असले तरी त्यांना या निवडणुकीत तब्बल 7.5 कोटी लोकांनी म्हणजे 7.4 कोटी लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक मोठा वर्ग अजूनही ट्रम्प यांच्या पाठीशी आहे. आणि एकूणच या निवडणुकांमधनं जे चित्र अमेरिकेच्या समोर आलं की जी जगातली सगळ्यात ताकदवान लोकशाही, जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आणि अन्य विकसनशील देशांना लोकशाहीचा वस्तुपाठ घालून जाणारा देश, त्यातलीच लोकशाही व्यवस्थेवर आज प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. दुसरीकडे जो बायडन, जसं आपण म्हणलं की 5 दशकांचा त्यांच्याकडे राजकीय अनुभव आहे, संसदीय अनुभव आहे. म्हणजे उपराष्ट्रपती कमला हॅरिस जेव्हा शाळेत जात होत्या तेव्हा जो बायडन अमेरिकेमध्ये सिनेटर झाले होते. एवढे प्रदीर्घ अनुभव जो बायडन यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे जो बायडन यांच्या अध्यक्ष काळात ही जी सगळी दरी निर्माण झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात, खरी ही दरी अनेक वर्ष निर्माण होत होती, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात ती अचानक समोर आली आणि मग खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना धक्का बसला. तर ती दरी सांधायचं मोठं आव्हान जो बायडन समोर आहे ते सांधू शकतील की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण ते त्यांना तो प्रयत्न तरी किमान करावा लागणार आहे. अगदी बरोबर. आणि अजिंक्य, या सगळ्याच्या जर आपण लक्षात घेतलं खरं तर हाऊडी मोदी ते नमस्ते ट्रम्प पर्यंत असा एक फार मोठा प्रवास जो आहे तोही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताचे आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. आणि त्या दृष्टीने आत्ता या क्षणाला जगातले सगळे देश हा सोहळा बघतायत. याविषयी अजिंक्य आपल्याला आणखीन चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर देखील सहभागी होत आहेत. त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि आपण ब्रेक घेऊयात. आणि ब्रेकनंतर आणखीन काही हा सोहळा, या सोहळ्यातली परंपरा आणि त्यानंतरचे संबंध या दृष्टीने असणारे परिणाम ते आपल्याला तपासून बघायचे. अजिंक्य, घेऊयात एक ब्रेक. बिलकुल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महासत्तेचा महानेता या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि आपण थेट दृश्य बघणार आहोत वॉशिंग्टन DC मधली, कारण जो बायडन, कमला हॅरिस या दोघांचाही शपथविधी आता थोड्याच वेळात पार पडणार आहे. आणि जो बायडन यांचं एक नवं पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्व भारतीयांना आता नमस्ते जो बायडन असं म्हणावं लागणार आहे. विशाल, अगदी बरोबर, नमस्ते जो बायडन त्यांना आपल्याला म्हणावंच लागणार आहे. आणि म्हणून खरं तर या चर्चेमध्ये आपल्याबरोबर काही आणखीन तज्ज्ञ पाहुणे जे ते सहभागी झालेले आहेत. बिलकुल, आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर देखील आता सहभागी झालेले आहेत. शैलेंद्रजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. आजचा दिवस खरं तर अमेरिकनसाठी खूप महत्त्वाचा आहे. सत्तांतर झालेलं आहे आणि सत्तांतरानंतर आता जो बायडन शपथविधी घेत आहेत. ट्रम्प समर्थकांना जरी हे रुचलेलं नसलं तरी बायडन समर्थक मात्र सध्या जल्लोषाच्या मूडमध्ये आहेत. काय नेमकं याबद्दल आपल्याला सांगता येईल? की हा जो शपथविधी सोहळा आहे हा अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशा स्वरूपाचा शपथविधी सोहळा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने ही निवडणूक आहे ही अमेरिकेच्या 250 वर्षांच्या इतिहासामधली एक सर्वात वादग्रस्त अशा स्वरूपाची निवडणूक राहिली. तिच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष हे ह्या निवडणुकीकडे होतं. तशाच पद्धतीने हा शपथविधी सोहळा आहे. या शपथविधी सोहळ्यांनी अमेरिकेच्या जो लोकशाही विकासाची ती परंपरा आहे त्याच्यामधल्या अनेक ज्या प्रथा परंपरा आहेत त्या मोडीत काढलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. पहिल्यांदा असं घडतं आहे की जो शपथविधी सोहळ्याला लाखो लोक उपस्थित राहतात त्या ठिकाणी आता लोकांच्या ऐवजी सिक्युरिटी गार्डची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे. 6 जानेवारीला अमेरिकन काँग्रेसवरती ज्या पद्धतीने ट्रम्प समर्थकांकडनं जो हल्ला झाला होता त्यामुळे थोडंसं भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. कोरोनाचं संकट आहे, सावट आहे. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प हे या समारंभाला उपस्थित राहणार नाहीयेत. ते नवीन राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करणार नाहीयेत. ही देखील अमेरिकेच्या इतिहासामधली परंपरा मोडणारी अशा स्वरूपाची एक घटना आहे. त्याचप्रमाणे 20 जानेवारी हा आणखीन 2 दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आज सकाळीच डोनाल्ड ट्रम्प यांचं जे फेअरवेल स्पीच झालं ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 अत्यंत महत्वाची वक्तव्य केलेली आहेत. त्यापैकी जे पहिलं वक्तव्य होतं ते म्हणजे अशा स्वरूपाने होतं की त्यांनी जरी बायडन यांच्यासाठी प्रार्थना केली असली
तरी त्यांनी सांगितलं की मी कोणत्या ना कोणत्या रूपाने परत येणार आहे. आता हा जे त्यांचं वक्तव्य होतं, हे वक्तव्य सातत्याने अमेरिकेमध्ये कुठेतरी ट्रम्पिझम नावाचा जो प्रकार आहे किंवा जी मेंटॅलिटी आहे, जरी ट्रम्प गेलेले असले तरी तो ट्रम्पिझम अजूनही तिथं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. बायडन हे एका अशा अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणार आहेत की जी अमेरिका आता डिवायडेड अमेरिका आहे. म्हणजे मी आज सकाळपासून अनेक अमेरिकन न्यूज चॅनल्सवरचे डिबेट्स पाहत होतो आणि विशाल मला एक महत्वाची बाब जाणवली की अक्षरशः इतके प्रचंड मतभेद होते की चॅनलच्या पॅनल डिस्कशन मध्ये भांडणं होत होती. इतक्या प्रकारचे मतभेद अकॅडमिशियन्स मध्ये, इंटेलेक्च्युअल्स मध्ये आहेत आणि त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी पडतं आहे. बायडनला 80 मिलियन मतं पडतात, ट्रम्पला 72 मिलियन मतं पडत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचं जे महत्व आहे हे स्टील आहे. ट्रम्प कोणत्या ना कोणत्या पद्धतीने परत येण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच आज सिनेटमध्ये आजचा जो 20 जानेवारीचा दिवस आहे, अमेरिकन सिनेटमध्ये ट्रम्पच्या विरुद्ध जो इम्पिचमेंट प्रोसेस आहे ती पुन्हा एकदा मांडली जाणार आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह पास झाल्यानंतर. त्यामुळे हा दिवस खूप अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर. आणि मला तुम्ही तोच ट्रम्पिझमचा जो काही मुद्दा मांडलेला शैलेंद्र, त्या विषयाला घेऊन या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांना देखील सहभागी करून घ्यायचं आहे. America, welcome to the 59th presidential inauguration, where in just a few moments, Joe Biden and Kamala Harris will take their solemn oaths. This ceremony is the culmination of 244 years of a democracy. It is the moment when leaders brought to this stage by the will of the people promised to be faithful to our Constitution, to cherish it and defend it. It is the moment when they become, as we all should be, guardians of our country. Have we become too jaded, too accustomed to the ritual of the passing of the torch of democracy to truly appreciate what a blessing and a privilege it is to witness this moment? I think not. 2 weeks ago, when an angry, violent mob staged an insurrection and desecrated this आणि या सोहळ्याचं एक इंट्रोडक्टरी स्पीच जे आहे ते दिलं जातंय खरं तर. आणि थोड्याच वेळात जो बायडन आणि कमला हॅरिस हे दोघंही खरं तर शपथ घेतील आपापल्या पदाची. पण तत्पूर्वी मला जायचंय, ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके आपल्यासोबत सहभागी होत आहेत. सुनील चावके, मी थोडंसं रिलेट या ठिकाणी असं करतोय की डोनाल्ड ट्रम्प यांनी खरं तर नव्या राष्ट्राध्यक्ष स्वागत करण्याकरता उपस्थित असणं हे क्रमप्राप्त होतं, तसे संकेत आहेत या परंपरेतले. तुम्ही स्वतः दिल्लीची संसद कव्हर केलेली आहे. आपल्याकडे राजकारणात निवडणुकीपूर्वी टोकाची टीका केली जाते, पण राजकारणात असं देखील म्हटलं जातं की मनभेद असू शकतात, म्हणजे मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. पण इथे जे घडलं ते घडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे खरं तर या सोहळ्याला येऊन सगळ्यांना तोंड देऊ शकत नव्हते, असं देखील काही म्हणता येईल का? त्यांना हा पराभव रुचला नाही आणि त्यांच्या मनात जी कटुता आहे ती त्यांनी जाता जाता ही व्यक्त केलेली आहे. स्पष्ट दिसते आहे की हा पराभव ते मान्य करणारच नव्हते. कसा बसा ते त्यांनी त्याच्यात अजिबात ग्रेसफुलनेस नाही त्यांच्या ह्या एकंदरीत वागण्यात आणि त्यांनी ते संकेत मोडलेले आहेत. पण ही कटुता जी निर्माण झालेली आहे हे ध्रुवीकरणाचं एक निदर्शक आहे. अमेरिकेत जे डिवाइड झालेली आहे अमेरिका 2 गटांमध्ये, तर त्याचं एक निदर्शक आहे. ट्रम्पिझम किंवा ट्रम्पचे समर्थक ज्या पद्धतीनं रस्त्यावर आले आणि ते देखील पराभव मान्य करण्यास नकार देत होते आणि अजिबात त्यांना ते रुचलाच नाही हा पराभव ट्रम्पचा. तर त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ट्रम्प हे त्या मानसिकतेचं निदर्शक आहे. त्यांच्या समर्थकांची एक मानसिकता जी रस्त्यावर उफाळून आलेली दिसली हिंसक समर्थकांची, त्याचंच एक प्रतीक आपल्याला ट्रम्पच्या रूपाने पाहायला मिळते आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज या समारंभावर बहिष्कार टाकला तो त्या ट्रम्पिझमचं एक निदर्शक म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. सुनील चावकेजी आणि अजिंक्य, आपल्या सगळं या चर्चेमध्ये खरं तर थेट वॉशिंग्टन DC मधनं राजकीय विश्लेषक मनोज शिंदे देखील सहभागी झालेले. मला त्यांच्याकडे देखील जायचं आहे. ज्यावेळेस आम्ही या सोहळ्याची दृश्य बघतोय मनोज शिंदेजी, तेव्हा अप्रूप एका गोष्टीचं वाटतंय की यामध्ये क्लिंटन दिसत आहेत, यामध्ये ओबामा दिसत आहेत, म्हणजे जे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. डोनाल्ड ट्रम्प यामध्ये नाही आहेत. पण काही संकेत या ठिकाणी पाहणं फार महत्त्वाचं असतं.
आपण स्वतः गेला सोहळा देखील बघितला असेल शपथविधीचा आणि हाही तुम्ही बघताय, काय नेमका फरक तुम्हाला जाणवतोय? जसं मगाशी म्हटले की ह्या सोहळ्यात अमेरिकनपेक्षा अमेरिकन सिक्युरिटी गार्ड्स जास्त आहेत, नॅशनल गार्ड जास्त आहेत आणि त्याबरोबर सिक्युरिटी फार टाईटंड आहेत. एक भयचं वातावरण आहे आणि ते ह्यानंतर ह्या सोहळ्यानंतर सगळं कमी होणार आहे. जसे बरेचसे लोक आता म्हटली की पण अमेरिका इज डिवायडेड बट इट विल बी युनायटेड बाय जो बायडन. आणि मला आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट अमेरिका विल कम बॅक इन अ बिग बँग आणि फॉर शुअर होणार आहे. त्यामुळं एवढी कोणी भीती बाळगायची गरज नाही. आज तुम्ही ह्या सोहळ्यात बघा, हा पार पडला. सगळ्यांना भीती होती की ह्याच्यात काही ना काहीतरी दहशतवाद होणार, म्हणजे होम ग्रोन टेररिझम म्हणतात, तो होण्याची शक्यता होती, पण ती काय झाली नाही आणि होणार नाही. आता सगळीजण ट्रम्प बरोबर आहेत, त्यांना इम्पीच होणार, म्हणजे ह्यापुढे त्यांना इलेक्शन मध्ये सुद्धा थांबता येणार नाही. आणि हा प्रयत्न रिपब्लिकन सुद्धा करतायत त्याच्याबरोबर. ही विल ट्राय टू स्टार्ट हिज ओन पार्टी, स्वतःची पार्टी चालू करण्याचा प्रयत्न करतात. पण आणि आता जो कौल आहे जो बायडन, जो ही विल युनाइट एव्हरीबडी टुगेदर, हा आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. बिलकुल, खूप आव्हानं असणार आहेत जो बायडन यांच्या समोर. ज्या वेळेला ते शपथ घेतील त्यानंतर ते आणि त्यांच्या प्रशासनासमोर अनेक आव्हानं आहेत. या आव्हानांचा सामना जो बायडन कसा करतात, कमला हॅरिस कसा करतात, हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंय. या शपथविधी सोहळ्याचे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर बघणारच आहोत. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे, लगेच परत येऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.